महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. हा मेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. या मेळ्यात करोडो भाविक तसेच नागासाधू व अघोरी सहभागी होत. पण यावेळच्या महाकुंभाचे विशेष महत्त्व होते, कारण 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे 12 राऊंड जेव्हा कंप्लीट होतात तेव्हा होतो पूर्ण महाकुंभ. म्हणजेच 144 वर्षांनी येणाऱ्या पूर्ण महाकुंभाचा योग 2025 मध्ये आला आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे, कारण मला या पूर्ण महाकुंभाचा अनुभव घेता आला. तर महाकुंभाला जाण्याची आमची जर्नी मुंबईहून सुरू झाली. बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो प्रयागराज जंक्शनला. ऐनवेळी वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यामुळे आम्ही जनरलमध्ये प्रवास करायचे ठरवले. जनरल डब्यामध्ये प्रचंड गर्दी होती. महाराष्ट्र मध्य प्रदेश करत 24 तासांनी आम्ही पोहोचलो उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या स्टेशनला. रात्रीचे वाजलेले 10:30 म्हणून प्रयागराज स्टेशनला उतरताच आम्ही राहण्यासाठी रूम बघितला व तिथेच स्टे केला. तर आता आम्ही आमचा होमस्टे सोडला आहे आणि आता चाललो आहोत आम्ही संगमला, अरेल घाटला. आता इथून 8 ते 9 किलोमीटर आहे. आता बघू इथून काय ऑटो वगैरे मिळते का. चाललो आहोत गर्दीतून, बघू शकता. हे आहे स्टेशन, हे स्टेशन आहे इकडे. तर इथून ई रिक्षा वगैरे मिळतात. फेअर आम्ही इथे विचारला लोकलला, म्हणजे जिथे आम्ही होमस्टेमध्ये थांबलेलो तिथे 100 रुपये पर पर्सन असे बोलले आहेत. फायनली अरेल घाटसाठी ई रिक्षा भेटली आहे, 100 रुपये पर पर्सन. बघू आता इथून किती वेळ लागतो, किती ट्रॅफिक वगैरे आहे ते. आता आम्ही आलो अरेल घाटला. हा बघताय तुम्ही, तो अरेल घाट आहे. आणि समोर हे बघा बोट रायडिंग वगैरे चालू आहे त्रिवेणी संगमपर्यंत. आम्ही जाणार स्नान करायला. बघू, जर बोट राईड मिळाली बजेटमध्ये तर ती करूच, नाहीतर मग सरळ किनाऱ्यावरच स्नान करू. बघू. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो मेन त्रिवेणी संगमच्या इथे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. मित्रांनो, गंगेमध्ये स्नान झालं आहे. पाणी खूप थंड आहे. आता वाजले आहेत नाही म्हटलं तरी 11 वाजले आहेत, तरी पण खूप थंडी आहे आणि पाणी तर भयंकर थंड आहे. तरी पण भाविक मोठ्या श्रद्धेने इथे येऊन अंघोळ करतायत, थंडीचा विचार न करता. मीही केली. चला. गंगा नदीमध्ये स्नान करून आम्ही गेलो
नागासाधूंचे आश्रय असलेले आखाडे बघायला. ते बघून झाल्यानंतर आम्ही लेटे हुए हनुमान यांचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गंगा नदीकाठी उभे राहून एक वेगळीच एनर्जी, एक वेगळीच प्रसन्नता जाणवते, जी शब्दात मांडता येणार नाही. आणि हा पूर्ण महाकुंभाचा सोहळा हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. मग ते गंगेमध्ये स्नान करणे असो किंवा गंगा आरती अटेंड करणे, आखाडे पाहणे, प्रवचन ऐकणे व येथील कल्चरचा अभ्यास करणे, खूप काही नवीन बघता व अनुभवता आले. बघता बघता 2 दिवस प्रयागराजमध्ये कसेच निघून गेले आणि आम्ही परतीच्या प्रवासाची ट्रेन पकडली. खूप छान वाटले इथे येऊन. तर कशी वाटली आमची ही महाकुंभाची जर्नी कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.